लय मसालेदार आहे बरं का, थांबायचं आता, जायचं नाही कुठं, थांबा. हा हे हरामी कोण आहे माहिती का गाडीमध्ये? भागवत कराड आणि अतुल सावे, भाजपचे मंत्री आहेत. मावशी म्हणतायत तू हरामी आहे, तुला शाप भेटन. मावशीला तिकीट दिलं नाही हो. मग त्यानंतर अजून थांबा थांबा, मसाला लगेच संपत नसतो, इलेक्शनचा टाइम आहे, मसाला थोडी संपणार आहे. हे बघा, मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन, अक्षरशः जाळून घेईन. मला वैताग आलेला. लोक विचारतात, शेजार पाजार विचारतात, सगळे मित्र परिवार विचारतात. मी काय हाय अल्लाह. धावा धावा, लगेच संपत असतं का? आता बाया पुरवल्याचं दाखवतो मी. गैरसमज करू नका हो, 100 बाया घेऊन या, सभा असते म्हणून. त्या मावशीला तिकीटच दिलं नाही. अरे निष्ठावंतांनो, गाढवाची लात माहिती ना तुम्हाला? हीच तुमची लायकी. तुम्ही शापच देत बसणार. आणि हा जो आत्ताचा भाजपा पक्ष आहे ना, जे काँग्रेसला शिव्या देतात, तो आज काँग्रेस झालेला आहे. सगळे बाहेरून घेऊन आलेत, त्यांना निवडून आणतायत. आणि हे जे गांडूत्व आहे ना ह्यांचं, हे आत्ता दिसायला लागले. थोडं थांबव अजून, आता शिकता सुरुवात आहे. पण काही म्हणा, भागवत कराड साहेब, अतुल साहेब, तुम्हाला एवढा मोठा शाप द्यावा का? तुम्हाला नीच म्हणा, नीच हरामी म्हणावा. वाईट रे वाईट. भाजपने भक्त प्रजातीला कोलून, निष्ठावंतांना डावलून, उपऱ्यांना तिकीट दिलंय. सगळ्यांचे अभिनंदन. म्हणजे काँग्रेस मुक्त करायचं होतं, भाजपच काँग्रेस झाली. घ्या आता कमराळी पाणी टाकायला, उपरे आलेत ना. ढकलावर संपलं मनोरंजन. पाठवू नका अंड भक्ताला, वाद होतील. तर मंडळी, हे होते रविराज साबळे. आता तुम्ही मागे जो हा व्हिडिओ बघत आहात, हाच तो आजचा व्हिडिओ आहे, छत्रपती संभाजीनगरमधला, छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयाबाहेरचा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जे निष्ठावंत कार्यकर्ते होते, अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या उमेदवारी अर्जाला बाद करत जवळच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याबद्दलचा हा राग, हा रोष अशा पद्धतीनं व्यक्त केला जात होता. असंख्य वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या, भावी उमेदवारांच्या, भावी नगरसेवकांच्या उमेदवारी ह्या रद्द करण्यात आल्या. आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला, कुठे पीएला, कुठे घरातल्या व्यक्तीला, कुठे नातेवाईकांना ह्या उमेदवारी दिल्या गेल्याचा आरोप ह्या मंडळींनी केलेला आहे. आणि यातच उमेदवारी नाकारली हा तर भाग वेगळा, पण यांच्यासाठी आम्ही आयुष्यभर काय काय केलं, किती किती पद्धतीनं काम केलं, यांना बाया पुरवल्या. आता शब्दशः अर्थ घेऊ नका असं रविराज साबळे म्हणालेत. बाया पुरवल्या इन द सेन्स की ज्या वेळेस तुमच्या सभा होत्या, ज्यावेळेस तुमचे कार्यक्रम होते, त्यावेळेस महिला कार्यकर्त्या यांनी महिलांना एकत्रित आणत त्या सभांना गर्दी दिसावी म्हणून 200 महिलांना आम्ही सोबत घेऊन गेलो असं म्हणत या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकलेला. तर काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी आता मी काय तोंड दाखवू, मला नातेवाईक विचारतील, मला घरचे विचारतील, मला माझा मतदार विचारेल की आम्ही मतदान करायचं कुणाला,
माझी उमेदवारी नाकारली आणि जे निवडून येऊ शकत नाही अशांना उमेदवारी दिली का, तर ते तुमच्या घरातले होते, तुमचे पिये होते, तुमच्या जवळचे होते, असे सगळे आरोप उमेदवारी नाकारलेल्या मंडळींनी केलेले आहेत आणि त्याच्यावरती रविराज साबळे यांनी या पद्धतीनं ही कोटी केलेली आहे. तर मंडळी, मागे जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात हाच तो आजचा दिवसभरातला व्हिडिओ आहे, ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या बातम्या ह्या केवळ छत्रपती संभाजीनगरच्या भाजप कार्यालयाबाहेर आज बघायला मिळाल्या. याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.